नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2026 ते 27 करिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2026 ते 27 करिता मिशन वात्सल्य ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वात्सल्य 2026 प्रत क्रमांक 88/08 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 20 मे 2026 म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय केंद्र शासनाने सन 2026 ते 27 मध्ये मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मातृ मंजुरी दिलेल्या योजनेकरिता केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्साच्या चाइल्ड हेल्पलाईन करिता 100% केंद्र हिस्सा निधी असा एकूण 4,80,94,000 फक्त एवढा निधी सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधीमधून खालील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक 4 येथे नमूद केलेल्या आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र शासनाने जे काही आपले 2026 ते 27 चे जे काही मिशन वात्सल्य केंद्र पुरस्कृत ही जी काही योजना आहे या अंतर्गत जो काही मंजूर केलेला जो काही निधी आहे मातृ मंजुरी दिलेला जो काही हिस्सा आहे केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा जो काय आहे एकूण 100% यामध्ये जी काही रक्कम असणार आहे ती म्हणजे की 4,80,94,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।